रिया आणि अमित यांचं लग्न होऊन अवघी 3 वर्ष झाली होती. अमित एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावरती होता. तो स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ आणि रियाची काळजी घेणारा होता. रियाचे वडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे तिच्या आयुष्यात तिची आईच सर्व काही होती. अमितने लग्नानंतर रियाच्या आईला कधी सासू मानलं नाही, तर आपल्या स्वतःच्या आईसारखा दर्जा दिला. काही महिन्यापूर्वी रियाच्या आईची तब्येत थोडी खराब राहू लागली, म्हणून अमितने स्वतः आग्रहाने त्यांना आपल्या घरी राहायला आणलं. रिया खूप खुश होती की तिचा नवरा तिच्या आईची इतकी काळजी घेतोय. पण म्हणतात ना, आनंदाला नजर लागायला वेळ लागत नाही. गेल्या 1 महिन्यापासून रियाला घरात काहीतरी विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. अमित, जो नेहमी ऑफिसमधून आल्यावर सगळा वेळ रियासोबत घालवायचा, तो आता बऱ्याचदा रियाच्या आईच्या खोलीत बसून असायचा. दोघेही रिया खोलीत आली की एकदम शांत व्हायचे, जणू काहीतरी लपवत आहेत. सुरुवातीला रियाला वाटलं की आईच्या आजारपणाबद्दल काहीतरी चर्चा सुरू असेल, पण हळूहळू अमितचं तिच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि आईच्या खोलीतल्या फेऱ्या वाढू लागल्या. एक दिवस रियाने अमितचा फोन चेक केला, तर अमितच्या फोनमध्ये तिच्या आईच्या नंबरवरून अनेक मिस कॉल होते आणि व्हॉट्सअपवर फक्त मेसेज डिलीट केलेले होते. रियाच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली. तिला स्वतःचीच लाज वाटत होती की आपल्या आईवर आणि नवऱ्यावर आपण संशय घेतोय. पण परिस्थिती तशी निर्माण झाली होती आणि तो दिवस उजडला, ज्या रात्री रियाच्या संयमाचा बांध तुटला. मध्यरात्रीचे साधारण 2 वाजले होते. रियाला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी उठली. बेडवर अमित नव्हता. रियाने विचार केला की तो वॉशरूममध्ये गेला असेल, पण वॉशरूमचा लाईट बंद होता. रिया हळूच हॉलमध्ये आली. संपूर्ण घरात अंधार होता. फक्त तिच्या आईच्या खोलीच्या दारातून प्रकाशाची एक बारीक रेघ दिसत होती. रिया हळू पावलांनी त्या खोलीच्या दिशेने गेली. खोलीचं दार पूर्ण बंद नव्हतं, ते थोडं उघडं होतं. रियाने दाराच्या फटीतून आत पाहिलं आणि तिने जे पाहिलं त्याने तिच्या काळजाचा ठोका चुकला. आतमध्ये अमित बेडवर तिच्या आईच्या अगदी जवळ बसला होता. त्याने आईचा हात आपल्या हातात घेतला होता. तिची आई रडत होती आणि अमित अत्यंत प्रेमाने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत होता. अमित हळू आवाजात म्हणाला होता, तुम्ही काळजी करू नका, रियाला याबद्दल काहीच समजणार नाही. मी सगळं सांभाळून घेईल, मी आहे ना तुमच्यासोबत. आईने अमितच्या खांद्यावर डोकं ठेवलं. हे दृश्य पाहून रियाच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. तिचा श्वास रोखला गेला. ज्या नवऱ्याला ती आपल्या परमेश्वर मानत होती आणि ज्या आईने तिला जन्म दिला, ते दोघे मिळून तिच्या पाठीत खंजीर खुपसत होते. रियाला तिथेच ओरडायचं होतं, जाब विचारायचा होता, पण तिच्या अंगातलं त्राण गेलं होतं. ती रडत रडत आपल्या खोलीत आली. रात्रभर उशीत तोंड गडून ती ढसाढसा रडत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया उठली तेव्हा तिच्या डोळ्यातलं पाणी सुकलं होतं, पण मनात एक कठोर निर्णय पक्का झाला होता. तिला आता अशा घरात आणि अशा नात्यामध्ये राहायचं नव्हतं जिथे फक्त फसवणूक होती. सकाळी अमित ऑफिसला गेला आणि आई मंदिरात गेली. रियाने ठरवलं की ती तिची बॅग भरणार आणि हे घर कायमचं सोडून निघून जाणार. ती अमितच्या कपाटातून तिचे काही दागिने आणि कागदपत्र काढण्यासाठी गेली. अमितच्या लॉकरमध्ये शोधत असताना रियाच्या हातात एक मोठी फाईल लागली. त्या फाईलवरती एका नामांकित कॅन्सर हॉस्पिटलचं नाव होतं. रियाने उत्सुकतेने आणि भीतीपोटी ती फाईल उघडली. आत मेडिकल रिपोर्ट्स होते. रियाने जेव्हा पेशंटचं नाव वाचलं तेव्हा तिचे हात थरथरायला लागले. तिथे नाव होतं अलका शर्मा. हे रियाच्या आईचं नाव होतं. तिच्या आईला थ्रोट कॅन्सर म्हणजे घशाचा कॅन्सर झाला होता आणि तो 3ऱ्या टप्प्यामध्ये होता. त्या फाईलच्या मागे काही बिलं होती. अमितने स्वतःच्या नावावरती बँक लोन घेतलं होतं, त्याची पॉलिसी मोडली होती आणि ऑफिसमधून ॲडव्हान्स पैसे घेतले होते. एकूण 25 लाख रुपये. हे सगळे पैसे त्याने रियाच्या आईच्या किमोथेरपी आणि उपचारासाठी भरले होते. रिया तिथे जमिनीवरती बसली. तिच्या हातातून रिपोर्ट्स खाली पडले. तेवढ्यात तिची आई मंदिरातून परत आली. रियाला रडताना पाहून आई धावत तिच्याजवळ आली. काय झालं ग रिया, रडतेस का? रियाने आईच्या हातातले ते रिपोर्ट दाखवले आणि रडत विचारलं, आई हे काय आहे? मला का नाही सांगितलंस इतकं मोठं सत्य? तिची आई स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने रियाला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, मला अमितने शपथ दिली होती की तुला काही सांगायचं नाही. 6 महिन्यापूर्वी जेव्हा माझे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की उपचारासाठी खूप पैसे लागतील आणि जगण्याची खात्री कमी आहे.
मी ठरवलं होतं की मी उपचार घेणार नाही आणि कोणाला सांगणार देखील नाही. पण अमितला कसं समजलं कोण जाणे. तो माझ्याकडे आला, त्याने माझे पाय धरले आणि म्हणाला, आई, रियाचे वडील लहानपणीच गेले. तिने फक्त तुमच्यावरती प्रेम केलंय. जर तुम्हाला काही झालं तर रिया जिवंत राहू शकणार नाही. ती जगेल तर फक्त तुमच्यासाठी. मी माझं सर्वस्व पणाला लावेन, पण तुम्हाला बरं करेन. आई पुढे म्हणाली, रिया, अमितने स्वतःचे सगळे पैसे, त्याचे शेअर्स, कर्ज काढून माझ्या उपचाराचा खर्च केला. दर महिन्याला तुम्हाला लपून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा. त्या रात्री मला खूप वेदना होत होत्या, म्हणून अमित माझ्या खोलीत आला होता. तो मला धीर देत होता की आई, डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. फक्त रियाला सांगू नका, ती मानसिकदृष्ट्या खचून जाईल. अमित हा माझ्यासाठी जावई नाही, तर तो माझा सख्खा मुलगा बनवून उभा राहिला. हे ऐकून रियाच्या छातीत धडधडून आलं. तिला त्या रात्रीची स्वतःची विचारसरणी आठवली आणि स्वतःची इतकी घृणा आली की तिला वाटलं, आपण जिवंत का आहोत. ज्या माणसाने तिच्या आईला वाचवण्यासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, तिच्या सुखासाठी रात्रीची झोप उडवली, त्याच नवऱ्यावर तिने इतका नीच संशय घेतला होता. संध्याकाळी अमित ऑफिसमधून घरी आला. तो नेहमीप्रमाणे थकलेला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरती एक खोटं हसू होतं. तो घरात आला तशी रिया धावत गेली आणि तिने अमितला घट्ट मिठी मारली. ती अमितच्या छातीवर डोके ठेवून लहान मुलासारखी डसाडसा रडू लागली. आय एम सॉरी अमित, आय एम सॉरी. मला माफ कर. अमितला समजलं की रियाला सगळं समजलं आहे. त्याने हसून रियाचे अश्रू पुसले आणि म्हणाला, अरे वेडे, यात रडण्यासारखं काय आहे? आणि सॉरी कशासाठी? त्या दिवशी लग्नाच्या मांडवात मी तुझ्या वडिलांच्या फोटोसमोर वचन दिलं होतं की तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. तुझी आई ही माझी देखील आई आहे ना, मग तिच्यासाठी मी एवढंही करू शकत नाही का? अमितचे हे शब्द ऐकून रियाने पुन्हा एकदा त्याच्या गळ्यात हात टाकले. आज तिच्या मनात अमितबद्दलचा आदर देवापेक्षाही मोठा झाला होता. कधीकधी आपण डोळ्यांनी जे पाहतो किंवा कानाने जे ऐकतो ते संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक वेगळी बाजू असते. संशय घेणं खूप सोपं असतं, पण समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि तिची भावना समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं. जर रियाने त्या रात्री रागाच्या भरात घर सोडलं असतं किंवा वाद घातला असता, तर एका सोन्यासारख्या माणसाच्या मनाला किती ठेच लागली असती. नात्यामध्ये विश्वासाचा धागा इतका मजबूत ठेवा की परिस्थिती कितीही संशयास्पद वाटली तरी आपल्या माणसावरचा विश्वास हा डगमगता कामा नये.